नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भास्कर काकांनी आता जीवाला इथे जे ॲग्रीमेंट त्या दोघांमध्ये झालेलं आहे ते साईन करायला सांगितलेलं असतं. तेव्हा जीवाला ते घाईघाई करत असतात की एकदाची साईन कर आणि मोकळा हो. तेव्हा इथे जीवा साईन करायला जाणार ॲग्रीमेंटवरती, तेव्हा इथे विजांचा खूप मोठ्याने अगदी कडकडाट होतो. जणू काही इथे युनिवर्ससुद्धा जीवाला संकेत देत असतं की असं काही करू नकोस, ते पेपर वाच आणि मगच तू साईन कर. त्या माणसावरती आंधळा विश्वास ठेवू नकोस. पण जीवा काही ऐकत नाही आणि जीवा साईन करूनच टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ आता काम करायला बसलेला असतो. पार्थने आपलं प्रेझेंटेशन कंप्लीट केलेलं असतं. तो म्हणतो की आता प्रेझेंटेशन कंप्लीट झाले, उद्या एकदा का हे प्रेझेंटेशन सगळ्यांच्या समोर दाखवलं की माझी ही डील क्रॅक होईल. एकदा का डील क्रॅक झाली की बाबा इथे युरोपवरून परत आले की ते खूपच जास्त खुश होतील, असं इकडे पारचं म्हणणं असतं. त्याला काही करून आपलं हे डील क्रॅक करायचं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तो म्हणत असतो की बाबा खुश होतील आणि काव्यासुद्धा खुश होईल जेव्हा तिला कळेल की आता मी टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहे, पण नंतर मी टॉप 20पैकी एक आर्किटेक्ट होईन ना, तेव्हा त्यांनासुद्धा आनंद होईल. मग मी सुद्धा माच करेन ना त्यांच्या समोर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, माझी इथे फिसकारलेली मांजर आली असेल का, म्हणून तो दरवाजा उघडायला जातो. तर इथे मांजर तर नसते, पण इथे अनिशा आलेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे अनिशाजी तुम्ही इथे. तेव्हा अनिशा म्हणत असते, हो मी इथे आली आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटलं जीजू. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मला असं वाटलं माझी मांजर आली की काय. तेव्हा अनिशा म्हणते, नाही नाही, तुमची मांजर अभ्यास करत बसले, पुस्तकामध्ये डोकं घालून बसले. खूपच जास्त पडाकू आहे होती, रात्रभर अभ्यास करत असते, ना स्वतः झोपत ना मला झोपू देत. तुम्हाला माहिती आहे का, खूप अभ्यास करते हो तुमची बायको. पण काय जीजू, तुम्ही मिस करताय की काय काव्याला. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो ना मी खूप मिस करतोय. मला असं वाटतं तुम्ही इथे झोपायला आलायत का, तुम्हाला खूप झोप आली आहे म्हणून. मग तुम्ही ठीक आहे, तुम्ही इथे झोपा, मी जातो ना तिथे गेस्ट रूममध्ये काव्याबरोबर मी झोपतो. ठीक आहे चालेल ना तुम्हाला. मी आणि काव्य आम्ही दोघेजणं तिथे झोपू, तुम्ही आमच्या रूममध्ये झोपा. जातो आम्ही. किती तुम्ही काळजी करताय हो, किती प्रयत्न करताय आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी. तेव्हा इथे पार्थ जाणार. तेवढ्यातच अनिशा म्हणते, एक एक मिनिट जीजू, तुमच्या इथे जाण्याला ब्रेक लावा. मी इथे तुमच्या रूममध्ये काही झोपायला आलेली नाही आहे आणि तुम्हाला तिकडे पाठवायला आलेली नाही आहे. मी इथे ब्लँकेट घ्यायला आले. एक्स्ट्रा ब्लँकेट असेल तर प्लीज ती मला द्या. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो का, बरं ठीक आहे देतो. त्यानंतर इथे पार्थ म्हणतो, तुमच्या मैत्रिणीला विचारा की त्यांना इथे काही खायला ऑर्डर करू का, पेस्ट्री वगैरे किंवा रेड वेल्वेट पेस्ट्री वगैरे काही हवं असेल तर मी मागवतो. तेव्हा अनिशा म्हणते, नाही नको, मागच्या वेळेला तिने ती पेस्ट्री खाल्ली होती आणि तिला झोप लागली होती, तिचा अभ्यास झाला नव्हता. तेव्हा आता काही असं ऑर्डर करू नका. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे मग आता नाही काही ऑर्डर करत, मी सुद्धा उद्याच ब्रेकफास्ट करेन. तेव्हा अनिशा म्हणते, का जीजू तुम्हाला भूक लागली का. तो म्हणतो, नाही आईच्या हातचं तसं खाल्ले पोटभर, पण थोडंसं नाही का आपल्याला क्रेविंग होतं, काम करत बसलो होतो ना तेव्हा खावंसं वाटते, पण ठीक आहे मी उद्या ब्रेकफास्टच करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा फ्रेश होऊन आलेला असतो. तो टॉवेल घेतो आणि मागच्या बाजूला फेकून देतो. तेव्हा इथे नंदिनीकडे तो टॉवेल जातो. नंदिनी तो उचलते आणि इथे आता जीवावरती जोरात फेकून मारते. तेव्हा जीवा म्हणतो, अरे सॉरी सॉरी, काय झालं चकाचक बाई, अजून रागवली आहेस का माझ्यावरती. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, मी कशाला तुमच्यावरती रागू, मी तुमच्यावरती रागवले चिडले तुम्हाला काही फरक पडतो का, तुम्हाला काही फरक पडत नाही आहे ना, मग मलासुद्धा फरक पडत नाही, जाऊ दे तिकडे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं पण तू का चिडतीयेस, हे बघ तू चिडू नकोस, मी खरंच कामामध्ये बिझी होतो ना म्हणून मला फोन उचलता आला नाही, बाकी काही नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, म्हणजे आता कुठे कामाला सुरुवात केली आहे तुम्ही, तर तुम्ही साधा माझा फोन उचलला नाही, कामाला पूर्णपणे सुरुवात कराल तर मला विसरूनच जाल तुम्ही. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं असं काही नाही आहे, अगं नंदिनी का रागवली आहेस तू, का चिडली आहेस. तेवढ्यातच त्याला मेसेज येतो. मेसेज वाचल्यानंतर तो खूपच जास्त खुश होतो. नंदिनी म्हणते, काय काय झालं काय, एवढा कसला आनंद झाला आहे तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, अगं काही नाही, मी जे PPT तयार केलं होतं ना ते भास्कर काकाच्या टीमला खूपच जास्त आवडलं, त्यांनी डन केलं आहे ना, त्याचा मेसेज आला आहे मला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का.
तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो, अगं कामामध्ये इतका बिझी होतो ना, की आज दुपारचं लंचसुद्धा केलं नाही आहे मी. ते सुद्धा स्किप करावं लागलं PPT तयार करण्यासाठी. खूप मेहनत घेतली आहे मी. तेव्हा नंदिनी म्हणते, "का? का दुपारी तुम्ही लंच स्किप केलं? अहो कितीचा वेळ लागतो जेवायला जीवा? तुम्ही का जेवणावरती दुर्लक्ष केलंत?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, "नंदिनी, अगं मी मनापासून काम करत होतो आणि तुला माहिती आहे ना, मला घाईघाईने जेवण नाही होत. मला सावकाश जेवायला लागतं आणि मला माझी लिंक तोडायची नव्हती, म्हणून मी माझं काम कंप्लीट केलं." भास्कर काका म्हणत होते, "आधी खाऊन घे, खाऊन घे." पण मी भास्कर काकांना म्हणालो, की "मला आता खायला काही नको आहे. मी आधी माझं PPT तयार करणार आणि त्याच्यानंतरच मी इथे घरी जाऊन जेवणार. आता मला काही नको आहे." भास्कर काका फोर्स करत होते. तेव्हा नंदिनी म्हणते, "काय चाललंय तुमचं आपलं? सारखं भास्कर काका, भास्कर काका. काय त्यांना एवढं काका काका म्हणताय?" तेव्हा जीवा म्हणतो, "नंदिनी, अगं काय झालं? त्यांना भास्कर काका म्हणू नाही तर काय म्हणू?" तेव्हा नंदिनी म्हणते, "हे बघा, तुम्ही आहे ना अशा माणसांवरती विश्वास ठेवू नका, जी माणसं विश्वासघात करू शकतात. तुम्ही त्यांच्यावरती इतका आंधळा विश्वास ठेवून का काम करताय?" तेव्हा जीवा म्हणतो, "अगं आंधळा विश्वास कुठे आहे? तो माणूस चांगला आहे. अगं ते आपले भास्कर काका आहेत. तू त्यांच्यावरती इतका विश्वास का दाखवतेस? हे बघ, ते स्वतःहून आपल्याला मदत करतायत म्हणून तुझा त्यांच्यावरती विश्वास बसत नाही आहे, बरोबर ना? आता याच कापासाठी मला खूप मेहनत करावी लागली असती, तर तुला असं वाटलं असतं की मी खूप स्ट्रगल केलं आहे, मी खूप मेहनत घेतली आहे म्हणून मला हे सगळं मिळाले. म्हणून तू अविश्वास दाखवतेस का? हे बघ नंदिनी, अगं नको काळजी करू. मी आजच ॲग्रीमेंटसुद्धा साईन केले. अगं आम्ही एक जागासुद्धा खूप छान जागा बघितली आहे." तेव्हा नंदिनी म्हणते, "काय? तुम्ही पेपरवरती सहीसुद्धा केली? अहो त्या माणसावरती इतका आंधळा विश्वास का ठेवताय? ते पेपर साईन करायच्या आधी तुम्ही वाचलेत का? ते ॲग्रीमेंटचे पेपर योग्य आहेत हे तुम्ही बघितलं आहे का? कुठली जागा बघितली? तुम्हाला काहीतरी माहिती आहे का?" तेव्हा इकडे आता नंदिनीला जीवाची फारच काळजी वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अनिशा येते आणि काव्याला सांगत असते, की "पार्थ तुला खूप मिस करतायत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भूक लागली. त्यांना काहीतरी खायचं क्रेव्हिंग होते." तेव्हा इकडे लगेचच काव्याला आठवतं, की एकदा अशीच आता काव्याला भूक लागलेली असते, तेव्हा त्याने काव्यासाठी इथे फूड कस्टर्ड केलेलं असतं. तेव्हा ते आता काव्याला आठवतं. ती म्हणते, "काय अनिशा? बरं झालं ही गोष्ट तू मला सांगितलीस. अगं आहे ना, पार्थला अशी अधूनमधून कधीतरी भूक लागत असते. ते एकटेच जाऊन खातात किचनमधून, मला माहिती आहे ना. पण आज तू मला सांगितलंस ना, बरं झालं. आता मी सुद्धा त्यांच्यासाठी इथे फूड कस्टर्ड बनवते. एकदा मला अशीच भूक लागली होती ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी फूड कस्टर्ड बनवलं होतं. आता मी त्यांच्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवते." तेव्हा इथे अनिशा म्हणते, "अरे वाह! ही तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना भूक लागले, त्यांचं पोटी भरेल आणि त्यांना शांत झोपसुद्धा लागेल, नाही का?" तेव्हा इथे काव्य म्हणते, "हो ना, पण नाही, नको नको. अगं मानिनी काकूंना बघितलं तर त्यांना नाही आवडणार." तेव्हा इथे अनिशा म्हणते, "का गं?" तेव्हा काव्य म्हणते, "अगं का काय? त्यांनी माझ्याकडून वचन घेतले की मी पार्थपासून लांब राहायचं म्हणून. अजिबात त्यांच्यासाठी मी काहीही करायचं नाही." तेव्हा इथे अनिशा म्हणत असते, "काव्या, इथे पार्थला भूक लागले आणि तू त्यांच्यासाठी फ्रूट कस्टर्ड करणार आहेस, ते माणुसकीच्या नात्याने, बरोबर ना? मग तू का बरं तुझं ते प्रॉमिस लक्षात ठेवतेस? हे बघ आता त्यांना भूक लागले, त्यांनी काहीतरी खाणं महत्त्वाचं आहे आणि तुला त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे, तर तू बनव ना, जा ना." तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, "नाही नको, मला भीती वाटते. हे बघ आधीच त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे आणि त्यांना केलेलं हे प्रॉमिस मला मोडायचं नाही आहे." तेव्हा इथे अनिशा म्हणत असते, "हे बघ, तुझं प्रॉमिस वगैरे जाऊ दे उडत. आता तुला पारसाठी काहीतरी करायची संधी मिळाली आहे, तर मला विचारशील ना, तर तू एक काम कर, तू जा आणि पारसाठी छान आता इथे फ्रूट कस्टर्ड तुझ्या हाताने बनव. अगं खाऊ दे त्यांना तरी आणि हे बघ प्रेमाने बनवायचं, कळलं ना?" तेव्हा इथे काव्या म्हणते, "एक मिनिट, प्रेमाने वगैरे बोलू नकोस. तुझ्या गाडीला जरा ब्रेक लाव आणि मी हे करणार आहे, माणुसकीच्या नात्याने करणार आहे. पण त्याआधी तू खाली जा आणि प्लीज शहानिशा कर ना, सगळेजण झोपलेत का? नाहीतर जर काकूंना कळलं ना, तर त्या मला काहीतरी बोलतील गं. तू जा बरं. जाऊन आधी खात्री कर की सगळेजण झोपलेत आणि मला फोन करून सांगशील हां प्लीज." तेव्हा अनिशा म्हणते, "अगं पण मी कसं फिरू तुझ्या घरामध्ये? इतकं फ्रँकली फिरलेलं मी चालणार आहे का?" तेव्हा काव्य म्हणते, "अगं असं काय करतेस? तू काही परकी आहेस का? तू माझी मैत्रीण आहेस ना? फक्त शहानिशा कर की मानिनी काकू शांतपणे झोपल्यात, बस." तेव्हा इथे आता लगेचच अनिशा जाते, दरवाजा उघडून बघते, तर इथे मानिनी शांतपणे आता झोपलेली असते. तेव्हा लगेचच इकडे अनिशा फोन करते आणि म्हणते, "काव्या, अगं तुझा प्लॅन सक्सेस झाला आहे. तुझ्या सासूबाई झोपल्यात. आता लवकर खाली ये आणि इथे तू लगेच जिजूंसाठी फ्रूट कस्टर्ड बनवच."
त्यानंतर प्रेक्षकांनो नंदिनी म्हणत असते, जीवा मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला माहिती आहे ना, तुमची फसवणूक केलेली मला चालणार नाही आहे. तुम्हाला कुणी फसवलं तर मला आवडणार नाही आहे. हे बघा जीवा, अहो तुम्ही खूपच जास्त साधे आहात. अहो तुम्ही लोकांवरती इतका आंधळा विश्वास ठेवू नका. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ह्याला आंधळा विश्वास नाही, ह्याला डोलस विश्वास म्हणतात. हे बघ तू नको काळजी करू, तू हवं तर एक काम करूया. उद्या आपण आनंद निवासमधला कार्यक्रम झाला ना की ती जागा बघायला आपण दोघेजणं जाऊया. मग तर ठीक आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे ती जागा तुम्ही बघितलेली पण नाही आहे. उद्या आपण दोघेजणं ती जागा बघायला जाणार आहोत आणि ती जागा मला नाही आवडली तर? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी ती जागा तुला नक्की आवडेल, ती चांगली जागा आहे असं काका म्हणत होते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही का त्यांच्यावरती असा इतका विश्वास ठेवताय? तेव्हा जीवा म्हणतो, याला डोलस विश्वास ठेवणं म्हणतात गं. ती म्हणते, नाही याला आंधळा विश्वास ठेवणं म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा, मी तुम्हाला काही बोलणार नाही आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की मी कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाही आणि मी करते, त्यासाठी सॉरी. जीवा म्हणतो, काही हरकत नाही आहे नंदिनी, आणि मला कळतं आहे तू माझे हे सगळं काळजीपोटी बोलतेस, मला माहिती आहे नंदिनी, पण मी चुकीचं काही एवढं करेन असं खरंच वाटतं का तुला? प्लीज माझ्यावरती त्या काकांवरती एकदा विश्वास ठेव ना. नंदिनी म्हणते, अजिबात नाही. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, मी उद्या आहे ना आनंद निवासमध्ये येण्याचा प्रयत्न करेन. मी खरंच सांगतो, मी प्रयत्न करेन. नंदिनी म्हणते, नका करू प्रयत्न, तुम्ही तुमच्या कामाकडेच लक्ष द्या. काही यायची गरज नाही आहे तुम्हाला, मी एकटी मॅनेज करेन. तो म्हणतो, ठीक आहे तू करशील गं मॅनेज, पण मी सुद्धा येईन ना. तेव्हा ती म्हणते, नाही नको, नाही आलात तरी चालेल, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. आणि ती रागाने आता झोपून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी आता चिडलेली असते, कारण तिला फक्त एवढंच म्हणायचं आहे की भास्कर काका म्हणून त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका. अहो ते इथे आपल्या मुलीसाठी माझ्या वडिलांना धमकवू शकतात, आपल्या बेस्ट फ्रेंडला तुमच्या वडिलांबरोबर वैर घेऊ शकतात. तो माणूस चांगला असू शकत नाही असं नंदिनीचं म्हणणं असतं. तेव्हा तिला असं वाटतं की त्या रागापोटी जर इथे पर्सनल राग ठेवून, मनामध्ये दुःख ठेवून जर तो राग जीवांवरती काढला, त्यांना या प्रकरणामध्ये फसवलं तर ते मला चालणार नाही आहे असं इकडे आता नंदिनीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे काव्य आता खूपच जास्त मनापासून इथे फ्रूट कस्टर्ड बनवते. अगदी आपल्या मनापासून बनवत असते. छान इथे हवे तेवढे फ्रूट्स त्याच्यावरती ती घालत असते. तेव्हा इथे काव्याला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता तिच्यासाठी बनवलेलं फ्रूट कस्टर्ड तिला आठवतं, जे पार्थने बनवलेलं असतं आणि ते इथे खूपच प्रेमाने काव्याने खाल्लेलं असतं आणि ते पार्थ तिच्याकडे बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता काव्याला ते सगळं आठवतं आणि काव्य इथे खूपच प्रेमाने आता पार्थसाठी फ्रूट कस्टर्ड बनवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अनिशा येते. अनिशा म्हणत असते, काय मॅडम खूपच प्रेमाने फ्रूट कस्टर्ड बनवताय आणि किती फ्रूट्स घातलेच गं, मला दे ना थोडंसं खायला, किती छान दिसतं इथे, एकदम यम्मी दिसतंय, मला थोडंसं दे. ती म्हणते, नाही हां, तुला अजिबात मिळणार नाही आहे यातलं, तू मगापासून खूप काय काय खाल्लेस, आता बास झालं. तेव्हा अनिशा म्हणते, अरे वा, थोडंसं दिलंस तर काय झालं गं, दे ना, टेस्ट करायला दे ना. तेव्हा इकडे काव्य म्हणते, नाही हे तुझ्यासाठी नाही आहे. कुणासाठी आहे माहिती आहे ना तुला? हे आहे पारसाठी, खारुताईसाठी नाही. तेव्हा आता तिच्या हातातून लगेचच इथे काव्य बाऊल घेते आणि म्हणते, नाही तुला अजिबात काही मिळणार नाही आहे, हे सगळं मी पार्थला देणार आहे, कळलं का? तेव्हा इथे अनिशा खुश होत असते. इथे अनिशाची खूप इच्छा असते की काव्याने आता सगळं काही विसरून इथे पार्थला मनापासून तिने ॲक्सेप्ट केलं पाहिजे, असं इथे सगळ्यांचंच म्हणणं असतं. कारण पार्थसारखा जीवापाड प्रेम करणारा, आपल्या बायकोसाठी वाटेल ते करणारा मुलगा इथे काव्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे. आणि काव्याची काय इच्छा होती तर तिला इथे स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा असणारा मुलगा, ज्याचं घरामध्ये त्याच्या शब्दाला मान आहे, तो आपल्या कुटुंबावरती भरभरून प्रेम करतो, तसा पार्थ आहे जो तिला मिळाला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्या दरवाजा नॉक करणार तेवढ्यातच तिथे आलेली असते मानिनी. मानिनी इथे काव्याचा हात पकडते, तिला गप्प राहायला सांगते आणि लगेचच बाजूला घेऊन येते. तेव्हा इथे मानिनी म्हणते, काव्या मी काय म्हणाले होते तुला, माझ्या मुलापासून दूर राहायचं, लांब राहायचं म्हणाले होते की नाही, मग का तू त्याच्याजवळ गेलीस हे फ्रूट कस्टर्ड घेऊन? तेव्हा इथे काव्य म्हणते, मानिनी काकू मी तुमचं प्रॉमिस मोडलेलं नाही आहे, हे फ्रूट कस्टर्ड मी त्यांच्यासाठी बनवले कारण त्यांना भूक लागले म्हणून मी देऊन जाणारच होते माझ्या रूममध्ये. तेव्हा मानिनी म्हणते, त्याला भूक लागली असेल ना तर त्याची आई आहे जिवंत, मी आहे ना, मी केलं असतं त्याच्यासाठी खायला, तुला करायची गरज नाही आहे. हे बघ तू माझ्या मुलाला आहे ना असं खोट्या प्रेमामध्ये ना झुळवत ठेवू नकोस,
तुझ्या या खोट्या प्रेमाच्या नाटकामध्ये माझ्या मुलाला पार्थला, माझ्या साध्या बोळ्या पार्थला झुळवत ठेवू नकोस. कारण झुळताना आहे ना, झुलाच चांगला दिसतो, माणूस नाही. कळलं तुला? त्याच्यामुळे पुन्हा आता माझ्या पारसाठी असं काही बनवायची तुला गरज नाही आहे. आणि बरं झालं तू आलीस अनिशा. तू सुद्धा ऐक. तू हिला सगळं सांगितलं असशीलच ना, म्हणून तुझ्या समोरच सांगते. हे बघा, पुन्हा माझ्या पारसाठी हे सगळं करायची गरज नाही आहे. आणि जेव्हा असं काहीतरी कराल, ते प्लॅनिंग कराल ना, तेव्हा दारं खिडक्या नीट लावलेल्या आहेत का ते चेक करा. बरोबर की नाही? कारण इथे मानिनीने बघितलेलं असतं आणि ऐकलेलं असतं अनिशाचं बोलणं. आणि तेव्हाच इथे मानिनी इथे उठून आता आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनिशा म्हणत असते, पण काकू, काव्याने हे सगळं पार जिजूंसाठीच बनवलं आहे ना. मानिनी म्हणते, गरज नाही आहे, तू हे सगळं बनवायची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, पण मी त्यांना बाऊल देऊन जाणारच होते. मानिनी म्हणते, जा ना मग, कायमचीच जा, काही फरक पडत नाही आहे. तू एक काम कर काव्य, माझं एक ऐक. या घरामध्ये आहे ना पार्थ, या घरातल्या सर्व माणसांबरोबर तुला खोटी नाती आहे ना इथे जुळवायची गरज नाहीच आहे. म्हणजे खोटी नाती तुला काही गरज नाही आहे जपायची, कायमची निघून गेलीस ना तरीसुद्धा चालेल, असंही इकडे आता मानिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणतो, अरे एवढ्या रात्री काय चाललं आहे तुमच्या तिघींचं? तेव्हा इथे आता लगेचच पार्थ म्हणतो, अरे वा, फ्रूट कस्टर्ड. आई, तुला कसं कळलं मला भूक लागली होती? तू माझ्यासाठी हे फ्रूट कस्टर्ड बनवलेस का? तेव्हा अनिशा म्हणते, नाही जीजू, काव्याने तुमच्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवले. तेव्हा इथे मानिनी तिच्याकडे सुद्धा रागाने बघायला लागते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय, काव्याने माझ्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवले? मग तर खायलाच हवं. तो लगेच आपला मोबाईल ठेवून येतो आणि त्याच्या आईला म्हणतो, आई दे ना, माझ्याकडे बाऊल दे. तेव्हा इथे मानिनी त्याच्या हातामध्ये बाऊल द्यायला जाणार, तेवढ्यातच ते जोरात खाली पाडते आणि ते अगदी बाऊल सकटच संपूर्ण फ्रूट कस्टर्ड इथे टाईल्सवरती पडतं. तो बाऊलसुद्धा फुटतो आणि फ्रूट कस्टर्ड वाया जातं. तेव्हा इथे पार्थला इतकं वाईट वाटतं, ते खाली पडल्या पडल्या पार्थ तिथे खालीच बसतो. कारण त्याला फार वाईट वाटलेलं असतं. ते फ्रूट कस्टर्ड काव्याने बनवलेलं असतं, जे की पार्थला प्रेमाने खायचं असतं, पण ते खाली पडतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी म्हणते, अरे पार्थ, काय करतोयस तू? तेव्हा पार्थ म्हणतो, आई, अगं पाय बाजूला कर, नाहीतर लागेल तुला. तेव्हा इथे आता त्याची आई म्हणत असते, मानिनी, अरे पार्थ, काय करतोयस तू? हे बघ, ते उचलते मी, तू हात लावू नकोस, मी उचलते, लागेल तुला हाताला. तेव्हा इथे चुकून पडलं रे पार्थ, खरंच सॉरी, माझ्या हातातून चुकून पडलं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे आई, लागेल तुझ्या पायाला, बाजूला कर पाय. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, पण मला भूक लागली होती, मला खायचं होतं फ्रूट कस्टर्ड, आहे का अजून दुसरं काव्या? तेव्हा काव्या म्हणते, नाही, संपलं सगळं. तेव्हा इथे मानिनी म्हणते, नुसतं म्हणून असं काही होत नाही की संपलं सगळं, सगळं संपवावं लागतं काव्या, कळते का तुला? तेव्हा पार्थ म्हणतो, आई अगं काय बोलतेस तू? तेव्हा मानिनी म्हणते, नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की फक्त फ्रूट कस्टर्ड संपलं म्हणून काय झालं, आपल्या घरामध्ये अजून बाकीचे पदार्थ आहेत. पार्थ, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा, मी तुझ्यासाठी दूध भात घेऊन येऊ का? दूध भात आणते, नाहीतर एक काम करते ना, छान असा मऊ भात आणि ना वरण आणते, त्याच्यावरती असं लिंबाचं लोणचं वगैरे टाकून, लिंबू पिळून वगैरे घेऊन येते, अशी तुपाची धारसुद्धा सोडते, तुला आवडेल. थांब, मी घेऊन येते तुझ्यासाठी, तू जा बरं रूममध्ये, मी तुझ्यासाठी तिथेच घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला फार वाईट वाटलेलं असतं. त्याच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी बघून काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा पार्थ गेल्यानंतर काव्याला मानिनी म्हणते की मला खरंच वाटलं होतं तू आता इथे सुधारलीस, तू चांगली वागतेस, पण नाही, तू फक्त माणसांच्या भावनांबरोबर खेळशील आणि मला ते चालणार नाही आहे. मी तुला शेवटचं सांगते काव्या, माझ्या पार्थपासून लांब राहायचं, कळलं का? तेव्हा इथे काव्य आपल्या रागानेच रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे मानिनी आता म्हणत असते की मला माहिती आहे माझी पद्धत चुकीची आहे, पण माझ्या मुलावरचं माझं प्रेम खरं आहे, माझ्या मुलासाठी मी वाटेल ते करू शकते, त्याला दुखावलेलं मला चालणार नाही आहे आणि काव्या तेच करते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता रूममध्ये येऊन रडत असते. तेव्हा अनिशा म्हणत असते, काय गं तुझी सासूबाई टिपिकल सासू आहे आणि अगदी ना त्या जीवासारखीच आहे, त्या जीवाने आधी तुला त्रास हवा तेवढा त्रास दिला आणि आता तुझी ही सासू टिपिकल सासूसारखी वागते. अगं काय झालं असतं जर ते फ्रूट कस्टर्ड पार्थने खाल्लं असतं तर? तुझ्या हातचं फ्रूट कस्टर्ड त्यांनी खाऊ नये ना, म्हणून मानिनी काकूंनी मुद्दामून तो बाऊल खाली टाकला आणि फोडला. मग आपल्याला कळत नाही, आपण एवढ्या मूर्ख आहोत का? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अनिशा प्लीज त्यांना काही बोलू नकोस, त्यांनी मला आधीच वॉर्न केलं होतं, माझ्याकडून त्यांनी प्रॉमिस घेतलं होतं की मी पारच्या जवळ जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून,
पण मीच त्यांच्यासाठी फ्रूट कस्टर्ड घेऊन गेले, ते चुकलं माझं. तेव्हा अनिशा म्हणते, अगं काय चुकलं तुझं? तुला जर त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं असं वाटलं तर त्याच्यामध्ये चूक काय? तेव्हा इथे काव्य म्हणत असते, जाऊ दे ना, मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की बिचारे पार्थना भूक लागली होती आणि त्यांच्यासाठी मी बनवलेलं त्यांना खाता आलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अनिशा म्हणत असते, मला त्यांचं हे वागणं ना अजिबात पटलेलं नाही आहे, खूप चुकीचं वागल्यात त्या. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अनिशा म्हणत असते, जाऊ दे ना काव्या, हे सगळं सोडून चल तू आता माझ्याबरोबर. 6 महिन्याने जाणार आहेस ना, तर आत्ताच चल. काही गरज नाही आहे इथे राहून हे सगळं सहन करायची. तेव्हा इथे पार्थसुद्धा सुटतील आणि तूसुद्धा. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही, पार्थ कधीच सुटणार नाहीत. कारण पार्थ, मी रूममध्ये नाही आहे तर मला किती मिस करतात ना ते कळतंय मला. पार्थ कधीच मला विसरणार नाही, असं ती अनिशाला म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थ म्हणत असतो, आई, काल तुझ्या हातून काचेचं भांडं सुटलं. तुझ्या हातून कधीच काचेचं भांडं फुटत नाही. कालच काय झालं गं? तेव्हा इथे ती म्हणते, चुकून पडलं. तेव्हा पार्थ म्हणतो, मी कुठे म्हणतोय की तू मुद्दामून पाडलंस म्हणून. आई, काय चाललंय तुझ्या मनात, प्लीज सांग ना. तेव्हा मानिनी म्हणते, खरंच सांगू? तेव्हा पार्थ म्हणतो, प्लीज खरंच सांग. तर इथे प्रेक्षकांनो, आता रम्या आणि वसू यांचं काहीतरी वेगळंच प्लॅनिंग अगदी जीवाला फसवण्याचं सुरू झालेलं असतं.